बंधू भगिनींनो, माझा सर्वांना जय भीम, जय शिवराय. जगाच्या इतिहासात मला अगदी थोडा वेळ इथे मिळालेला आहे, कारण मला तुमच्यासारखी मीही इथे सर्वांना ऐकायला आलेली आहे. तर जगात एक 5 मिनिटं मी तुमचे घेणार, जास्त बोलणार नाही, कारण मलाही तुमच्यासारखं ऐकण्याची क्युरिओसिटी जास्त आहे. तर जगाच्या इतिहासात पहिला महापुरुष जन्माला आला ज्याने एक राज्यघटना जाळली, कोणती, मनुस्मृती नावाची, आणि दुसरी राज्यघटना या देशाला दिली, संविधान नावाची. एका हयातीत हे करणं शक्य नाही. लोकांच्या पिढ्या निघून जातात, हयाती निघून जातात. एक राज्यघटना लिहिणं सोपं नाही, पण आमच्याकडे वेगळं आहे. मार्टिन लुथर किंग असं म्हणतो, वी कॅन ड्रीम, येस वी कॅन ड्रीम. आणि पुढे जाऊन बराक ओबामा म्हणतो, येस वी कॅन. परंतु आमच्या देशामध्ये असं नाही. आमच्या देशामध्ये एकच माणूस एकाच हयातीत मनुस्मृतीसारखी समान हक्क न देणारी राज्यघटना जाळतो आणि संविधानासारखी समानतेवर अधिष्ठित असणारी राज्यघटना आम्हाला देतो. किती मोठा माणूस! परंतु आम्हाला कधी कधी काय होतं ना, की माणूस जितका जवळचा, कितीही मोठा असो, त्याचं मोल जसं समजायला पाहिजे तसं आम्हाला ते कळत नाही. आणि म्हणून आजच्या या पिढीपर्यंत हे विचार पोहोचले पाहिजे, वेगळ्या संदर्भाने ते पोहोचले पाहिजे, वेगळ्या या वातावरणात अनुरूप असे विचार बाबासाहेबांचे पोहोचले पाहिजे, असं कुठंतरी वाटतं. आणि आपण बघतोय की आजही भारत देशाबद्दल संपूर्ण जगाला कुतूहल वाटतं, खूप कुतूहल वाटतं, की अनेक भाषा, अनेक धर्म, अनेक पंथ या देशामध्ये आहे, तरीही हा भारत नावाचा देश अगदी दिमाखात झेपावतोय, अगदी दिमाखात झेप घेतोय, इतकी प्रोग्रेस तो करतोय. कल्पना करा, भारत आणि पाकिस्तान एकाच दिवशी या दोन्ही देशांचा जन्म झाला, परंतु भारताचा भारत आणि पाकिस्तानचा पाकिस्तान झाला. याच्याबद्दल बोलायचं झाल्यास पाकिस्तानच्याच त्या लेखिका आहे आयशा सिद्दीकी नावाच्या, द मिलिटरी ऑफ कॉर्पोरेशन इन पाकिस्तान या पुस्तकात लिहिताना त्या म्हणतात की भारत आणि पाकिस्तान यांचा जन्म एकाच दिवशी झाला, परंतु भारत हा भारत झाला आणि पाकिस्तान हा पाकिस्तान झाला. याचं कारण त्या देतात की पाकिस्तानचं जे विश्वधोरण होतं, चर्चात्मक विश्वाचं जे धोरण होतं, ते भारतापासून भीती हे होतं. आणि भीती आली की तारणहार आला, म्हणून तिथे मिलिटरी महत्वाची झाली. अल्लाह, मिलिटरी आणि अमेरिका या विळख्यात इतका पाकिस्तान अडकला की तो उद्ध्वस्त होऊन गेला. पण या उलट भारतात मात्र वेगळं. भारतात मात्र केंद्रबिंदू जो होता तो होता आम्ही भारतीय लोक, वी दी पीपल ऑफ इंडिया. म्हणून भारत इतक्या दिमाखाने आज झेपावतो आहे, इतक्या दिमाखाने तो प्रोग्रेस करतो आहे. त्याच्या मागचं कारण एकच, की या भारताचा, या संविधानाचा, या सर्वांचा केंद्रबिंदू कोणी असेल तर तो सर्वसामान्य माणूस असा आहे. जेव्हा संविधान लिहिलं गेलं तेव्हा 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान जेव्हा म्हणजे तिथे डॉक्टर बाबासाहेबांचं तिथे भाषण झालं 25 नोव्हेंबर 1949 रोजी. मग हे संविधान काय देईल? कायदे मंडळ, न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ ही अशी अवयव आपल्याला देईल. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की राजकीय पक्ष, राजकीय नेते कदाचित ही मूल्य विसरतील, माध्यमही विकली जातील, कदाचित जे उद्योजक आहे ते सुद्धा मूल्य विसरतील, परंतु तरीही माझ्या भारत देशात लोकशाही ही जिवंत राहील. का म्हणतात बाबासाहेब असं? बाबासाहेब म्हणतात कारण माझा जो विश्वास आहे तो सर्वसामान्य माणसावर माझा विश्वास आहे, म्हणून ही लोकशाही नेहमी जिवंत भारतात राहील, असं बाबासाहेब म्हणतात. आणि जेव्हा संविधान तयार झालं आणि ते कुणाला अर्पण करायचं हा जेव्हा प्रश्न पडला, तेव्हा आपण जेव्हा एखादी कादंबरी लिहितो किंवा एखादं पुस्तक लिहितो ते कोणाला तरी आपल्याला अर्पण करायचं असतं. मागे आमच्या एका वानखडे काकांनी पुस्तक लिहिलं आणि ते काकूंना अर्पण केलं, माझ्या प्रिय बायकोस असं लिहिलं, आणि त्याच्या खाली लिहिलं की
ही जर नसती तर 3 वर्ष अगोदरच हे पुस्तक आलं असतं. परंतु जेव्हा संविधान अर्पण करण्याची वेळ आली तेव्हा संविधान कोणाला अर्पण करायचं? महात्मा गांधी पडद्याआड गेले होते. काही लोक म्हणाले महात्मा गांधींना करा, परंतु गांधीवाद्यांसहित सर्वांनी ही योजना, ही विचारधारा फेटाळून लावली आणि ते संविधान जर कोणाला अर्पण करायचं असेल तर ते सर्वसामान्य माणसाला अर्पण केलं. आम्ही भारतीय लोक, आम्हा प्रति हे संविधान आम्ही अर्पण करतोय असं तेव्हा लिहिलं गेलं. आणि जेव्हा मी उल्लेख केला 25 नोव्हेंबर 1949 रोजीच्या भाषणात, जसं बाबासाहेब पुढे म्हणतात की एखादा मुद्दा मला पटला नाही, जर मला एखादा तुमचा मुद्दा पटला नाही तर मी तो मुद्दा खोडून काढण्यासाठी माझी सर्व बुद्धीपणाला लावेल. तो मुद्दा खोडून काढण्यासाठी सर्व बुद्धीपणाला लावेल, परंतु तो मुद्दा तुम्हाला इथे मांडता यावा यासाठी मी माझ्या जीवाची बाजी लावेल असं बाबासाहेब म्हणतात. आणि तुकाराम महाराजांना कोट करतात ते की तुका म्हणे होय स्वतःशी संवाद, आपलाची वाद आपणाशी. खंडन मंडन झालं पाहिजे. जी भूमिका आहे ती मांडता आली पाहिजे. विचार चुकीचे असू शकतात, बरोबर असू शकतात, मते चुकीचे असू शकतात, बरोबर असू शकतात, परंतु तुम्हाला मतेच नाही हे मात्र चुकीचं आहे असं बाबासाहेब म्हणतात. आपण बघतोय की सर्वात जुनी जी लोकशाही असेल 1776 मध्ये अमेरिकेमध्ये लोकशाही आली, परंतु तिथे 1965 पर्यंत कृष्णवर्णीयांना वोटिंगचा, मताचा अधिकार नव्हता, परंतु तो आपल्याला खूप इझिली आपल्याला तो मिळाला. आणि नंतर आपण बघतोय की 1928 पर्यंत इंग्लंडमध्ये सुद्धा महिलांना मताचा अधिकार नव्हता. त्यांना कितीतरी आंदोलने करावी लागली, त्यांना कितीतरी त्यासाठी आंदोलने करावी लागली, त्यासाठी कितीतरी त्रास सहन करावा लागला. त्यांना जिवंत जाळण्यात आलं, कितीतरी वेळा त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. तेव्हा कुठे जाऊन 1928 मध्ये त्यांना तेथील महिलांना हा अधिकार मिळाला. आम्हाला असे बाबासाहेब घडले पाहिजे जेणेकरून कोणी म्हणतात की सगळ्यात जास्त जर कुठलं कार्य बाबासाहेबांनी केलं असेल तर ते अस्पृश्यांसाठी केलं. अगदी चुकीचं आहे. सर्वात जास्त जर योगदान बाबासाहेबांचं असेल तर ते आम्हा महिलांसाठी आहे. खरं तर मला इथे फक्त 5